गुड आफ्टरनून स्टुडंट, कशा आहात तुम्ही? आज आता आपण मराठीच्या तासाला आज आपण व्याकरण शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? व्याकरण. आता व्याकरणामध्ये ज्यावेळेस आपण सुरुवातच करूया, शब्द कशापासून तयार होतात, शब्द कशाला म्हणतात, कशाला म्हणतात शब्द बघा. आता हा एक काय आहे? अक्षर आहे. मग असं ह्या अक्षरांचं ज्यावेळेस समूह बनतो, अर्थपूर्ण समूह बनतं, म्हणजेच हे अक्षर ज्यावेळेस एकत्र येऊन एखादा शब्द अर्थपूर्ण शब्द ज्यावेळेस बनतो त्यावेळेस त्याला काय म्हणतात? शब्द असं म्हणतात. शब्द आलं लक्षात? आता कमळ हा जो शब्द तयार झाला हा मूळ शब्द, पण ह्या कमळाचा हे जे चा ची लावले हे काय झालं? त्या शब्दाचं रूप बदलत गेलेलं आहे. मग शब्द म्हणजे काय आपल्याला व्याख्या सांगता येईल? सांगा, कोणाला जमेल का? ठीक आहे, तर बघा मी इथे सांगते, एकदा लक्ष देऊन ऐका. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षरांच्या समूहाला अर्थ असेल तर त्यास शब्द म्हणतात. आता जर मी म केलं किंवा कळ केलं तर कळला शब्द आहे, पण म केलं तर याला अर्थच येत नाही, मग तो शब्द नाहीये. शब्द तयार होण्यासाठी समूह सिरियली यायला पाहिजे किंवा क्रमाने यायला पाहिजे आणि त्याला अर्थपूर्ण असलं पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे. मग ह्या शब्दांचेच आपल्याला किती प्रकार पडलेले दिसतात? तर 2 प्रकार असतात. ठीक आहे, एक म्हणजेच विकारी आणि दुसरं आहे अविकारी. आता विकारी म्हणजे काय, अविकारी म्हणजे काय आपण हे नंतर पाहू. विकारी आणि अविकारी यांनाच आपण काय म्हणतो? तर शब्दांच्या जाती आपण म्हणतो. मग आपला टॉपिक काय आज? शब्दांच्या जाती आज आपल्याला अभ्यासायचं आहे. आलं लक्षात? शब्दांचे 2 प्रकारावर विकारी अविकारी. आणि मग विकारी म्हणजे काय ते आता आपण बघणार आहोत. विकारी म्हणजेच काय, त्याला सवय पण म्हटलं जातं, पण सवय आपण इथे म्हणजे व्यय म्हणजेच काय, खर्च होणं. आता इथे आपण तो अर्थ न घेता विकारीचाच अर्थ आपण बघूया. उदाहरण बघूया. हे बदक आपण बाजूला ठेवू. कमळ हे पहिलं आपण पाहिलं. आता ह्या कमळीला, हे कमळी म्हणजे कोणाचं तरी नाव असेल बरं. आलं लक्षात? कमळीला ला हा काय लागलेला आहे? प्रत्यय लागलेला आहे. ओके, मग या प्रत्यय लागला इथे. दुसरं कमळाचा, पुढे वाक्य असेल कमळाचा रंग गुलाबी आहे, कमळाचा रंग काय आणखी पांढरा आहे, जांभळा आहे. कमळाचा हे काय झालं? नामाला काहीतरी हे प्रत्यय लागलेले आहे आणि त्याच्यानुसार कदाचित लिंग आणि वचन सुद्धा बदलतात आहे. म्हणून विकारीची व्याख्या आपल्याला काय करता येईल? लक्षात घ्या. वाक्यात उपयोगात घेताना ज्या शब्दाच्या मूळ रूपात, म्हणजे हे जे मूळ रूप आहे याच्यात लिंग वचन आणि विभक्तीने बदल होत असेल त्या शब्दाला विकारी शब्द म्हणतात. विकारी म्हणजे बदल होणे. आता वचनला तुम्ही इंग्लिशमध्ये आपण लिंगाला जेंडर म्हणतो, वचनला फेमिलियर आणि काय म्हणता येईल इंग्लिशमध्ये तुम्ही शिकलेले आहेत, प्लुरल आणि सिंग्युलर, हे त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. आणि विभक्तीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते माहिती नाही आहे मला, पण अर्थ ज्यावेळेस आपल्याला काय म्हणतात अर्थपूर्ण करायचं असेल त्यावेळेस विभक्ती लागते. म्हणजेच विभक्ती आणि लिंग वचन लागले एखाद्या शब्दाला, मूळ शब्दाला, तर त्याचा अर्थ किंवा तो जो बदल होतो त्यालाच विकारी शब्द असं म्हणतात. आता बदकाचं एखादं उदाहरण सांगाल अंजली? तू सांग. बदकाला ला लावलंस ना, म्हणजे मूळ शब्दामध्ये काय लावलं? ला हा प्रत्यय लावला आणि बदकाचं जे रूप होतं म्हणजे बदकाने काहीतरी केलेलं आहे किंवा बदकाविषयी तुम्हाला काहीतरी सांगायचं असतं, म्हणून आपण त्याच्या मूळ रूपामध्ये बदल करतो. आलं लक्षात? विकारीची व्याख्या सांगता येईल. लिंग वचन आणि विभक्ती प्रत्ययाने ज्यावेळेस त्याचं मूळ रूप बदलते त्यावेळेस त्याला विकार असं म्हणतात. आणि विकाराचा अर्थ म्हणजे मूळ बदल होणे किंवा बदल घडणे, हा त्या मागचा उद्देश. क्लिअर झालं? नेक्स्ट आपण बघूया अविकारी शब्द. विकारीच्या एकदम विरुद्ध त्याचा अर्थ. आता अविकारी म्हणजेच काय? इथे उदाहरणं दिलेले मी. झाडाखाली, त्यासाठी, परंतु, आणि, फार, तिथे, शाबास, अरे रे. हे काय आहे? झाड आणि त्या हे नाम आणि सर्वनाम आहे. तिथे आपल्याला माहिती आहे, आपण अभ्यास केलेला आहे. तर त्या नामाला आणि सर्वनामाला काहीतरी शब्द जॉईंट झाले, पण त्या शब्दामध्ये कुठेच बदल होत नाहीये.
किंवा त्याला प्रत्ययही लागत नाहीये, मग अशा याला आपण काय म्हणतो, अविकारी शब्द म्हटल्या जातात. आलं लक्षात? म्हणजे शब्दाला जोडून येणारे शब्द किंवा आणखी त्याच्या संबंधी विशेष माहिती सांगणारे जे काही शब्द असतात त्या शब्दांना आपण काय म्हणतो, अविकारी. साठीला आपण प्रत्यय लावू शकत नाही, परंतु हे दोन वाक्यांना जोडणारे शब्द आहे. त्यानंतर फार तिथे हे कोणती तरी क्रिया होत आहे आणि क्रियाविषयी अधिक माहिती सांगतात आहे म्हणून ते सांगतात. त्यानंतर हे कोणत्या तरी आपल्याला मनातले जे भाव आहेत त्याविषयी माहिती सांगतात, पण यांना कोणताच प्रत्यय किंवा वचन किंवा लिंगानुसार या मूळ शब्दांमध्ये बदल होत नाही, म्हणून याला काय म्हणता येईल, अविकारी शब्द. मग त्याची व्याख्या आपण बघूया. काय म्हणता येईल, वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दाच्या मूळ शब्दामध्ये मूळ रूपात लिंग वचन विभक्ती यांनी कोणताच बदल होत नाही त्यांना आपण काय म्हणतो, अविकारी शब्द असं म्हणतो. अविकार म्हणजेच काय, बदल न होणे. आणि ह्यावरून आपल्याला शब्दांच्या जाती सांगितलेले आहेत. विकारी आणि अविकारी असे दोन शब्दांचे प्रकार आहेत आणि ह्या दोन शब्दांच्या प्रकारावरनं शब्दांच्या जाती ठरलेल्या आहेत. एकूण शब्दांच्या जाती किती आहेत ते आपण बघूया. त्यामध्ये विकारीमध्ये येत आहे नाम, सेकंड म्हणजे दुसरं सर्वनाम, तिसरं विशेषण आणि चौथं आहे क्रियापद. ओके. अविकारीमध्ये मग काय आहे, अविकारीमध्ये क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. जे मी अविकारीची उदाहरणं दिले ते याच्यामध्ये आपल्याला तेच दिसतात आहे की हे जे शब्द आहे त्यांचे हे शब्दांना म्हणजे शब्दयोगी अव्यय कोणते आहेत, क्रिया विशेषण म्हणजे क्रिया घडताना येणारे शब्द, जसं मी फार तिथे म्हटलेले आहे. क्रिया कशी होती, फार जलद आहे. क्रिया जलदाची क्रिया होते म्हणजे त्या जलदमध्ये कोणताच आपण बदल केलेला आहे त्याच्या नामामध्ये. शब्दयोगी अव्यय झाडाखाली, झाडावर किंवा मागे वगैरे हे जे शब्द आपण पाहिले उदाहरणामध्ये ते शब्दयोगी अव्यय येतात. उभयान्वयी म्हणजे दोन शब्दांना जोडणारे परंतु आणि वगैरे हे जे शब्द आहेत हे उभयान्वयी म्हणजे त्यांच्या मूळ शब्दामध्ये बदल होत नाही, त्यांना आपण अविकारी शब्द म्हणतो. आणि याच्यावरच ह्या शब्दांच्या एकूण 8 जाती झालेल्या आहेत. किती? 8. मग आज आपण काय पाहिलं, शब्दांच्या जाती कशा निर्माण झालेल्या आहेत. लक्षात आलं? ठीक आहे, समजलं तुम्हाला? ओके.